या व्हिडिओची सुरुवात मी एका गोष्टीने करतोय। या गोष्टीवरून तुम्हाला प्रचलित झालेली एक म्हण नक्की आठवेल आणि त्यातच माझा आजचा विषय दडलाय। चला आधी गोष्ट ऐकू। ही गोष्ट आहे हात नसलेल्या देवाची। राजा इंद्रद्युम्न यानं देवाची मूर्ती घडवायला विश्वकर्माला बोलावलं। अट होती दरवाजा उघडायचा नाही, पण राणीनं आधी राहून दरवाजा उघडलाच, मात्र तेव्हा मूर्ती अर्धवट रूपात होती। तिला हातपायच नव्हते। मग काय, मग आकाशवाणी झाली, मी आता अशाच रूपात राहील, कारण ज्याला हात नसतात तोच खरा जगाचा नाथ असतो। भक्तांचा हातच हा त्याचा हात असतो। आणि मग यावरूनच ती म्हण प्रचलित झाली, आपला हात जगन्नाथ। ज्याला स्वतःला हात नाही तोच आपला हात होतो, तोच संकटात सगळ्यांचा हात धरतो। आता तुमच्या लक्षात आलं असेलच, माझी आजची मांडणी आहे पुरीच्या जगन्नाथाबद्दलची, या देवाच्या रथयात्रेची। या रथयात्रेत देवाच्या रथाला दोरी बांधलेली असते, पण देव स्वतः रथ ओढू शकत नाही, कारण त्याला हातच नाही। मग हा रथ ओढतं तरी कोण? तर त्याचे लाखो भक्त। पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। पुरीचा जगन्नाथ आज झोपला तरी कळसाचा चमत्कार सुरूच। सावली नाही, पताका उलटी, चक्र सरळ। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलएस मराठी। आज 29 जून, ज्येष्ठ पौर्णिमा, आणि आज पुरीत पार पडली जगन्नाथाची स्नान यात्रा, अर्थात देवस्थान पौर्णिमा। आजच्या दिवशी जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा या तिन्ही देवांना 108 सोन्याच्या घागरींनी आंघोळ घातली गेली। आंघोळीनंतर हे देव आजारी पडल्यानं आता 15 दिवस त्यांचं दर्शन बंद। पण देव आजारी पडले तरी पुरीच्या कळसाचे ते 3 चमत्कार आजही सुरूच आहेत। कळसाची सावली कुठे गेली? पताका उलटी का फडकली? आणि नीलचक्र सरळ कसं दिसलं? हे प्रश्न आजही अनुत्तरित। स्नान यात्रा म्हणजे देवाची जाहीर आंघोळ। आज वर्षातून पुन्हा एकदा जगन्नाथ गर्भगृहाबाहेर आले। स्नान मंडपात जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा या 3 देवांना बसवलं गेलं। पुरीच्या सुवर्ण विहिरीचं पाणी, चंदन, केशर अशा सोन्याच्या 108 घागरींनी अभिषेक झाला। आंघोळीनंतर देवांना गजानन वेश म्हणजे हत्तीचा मुखवटा घातला गेला आणि आंघोळ झाली। आणि मग हे देव 15 दिवस अनवसरमध्ये गेले। आता तुम्ही विचाराल, हे अनवसर म्हणजे काय? सांग। अनवसर याचा अर्थ अगदी सोप्या भाषेत सांग। अनवसर म्हणजे देवांची सुट्टी। अनवसर हा संस्कृत शब्द आहे। अन अधिक अवसर म्हणजेच अनवसर, अर्थात संधी नाही किंवा ही दर्शनाची वेळ नाही। देव अनवसरमध्ये जातात म्हणजे नक्की काय होतं तेही सांग। देवांच्या स्नान यात्रेला सोन्याच्या 108 घागरी भरलेल्या पाण्यानं देवांना आंघोळ घातली जाते। आंघोळीनंतर जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा या देवांना ताप येतो, सर्दी होते, म्हणजेच देव आजारी पडतात। आता देव आजारी पडल्यानंतर पुढे काय घडतं तेही सांग। देवांना 15 दिवसांसाठी गर्भगृहात झोपवलं जातं आणि दरवाजे पूर्णपणे बंद केले जातात। कुणालाही दर्शन नसतं। येत्या 16 जुलैपासून जगन्नाथाची यात्रा सुरू होती। आजारी पडलेले देव बरे झाल्यानंतर त्यांना नवयौवन वेश म्हणजे नवतरुण रूपात सजवलं जातं आणि मग ते ठणठणीत बरे होऊन रथयात्रेला बाहेर पडतात। पण थांबा, देव गर्भगृहात गेले तरी कळस बाहेर आहे आणि त्याचे चमत्कार आजही सुरूच आहेत। काय आहेत हे चमत्कार? पाहूया। जगन्नाथपुरीच्या मंदिरावरील कळसाचे चमत्कार आजही सुरूच। पहिला चमत्कार, 1 मिनिट 20 सेकंदांसाठी कळसाची सावली होते गायब। दुपारी 12 वाजता सूर्य डोक्यावर तरी जमिनीवर पडत नाही कळसाची सावली। पुरीमध्ये 65 मीटर उंच 214 फुटी जगन्नाथ मंदिराचा कळस आहे, पण त्याची सावली जमिनीवर पडतच नाही।
विज्ञान म्हणतं सूर्य उभा असेल तर सावली पायाशी पडते, पण इथं तर सावली गायबच होते. 800 वर्षांपासून रोज दुपारी हाच चमत्कार घडतो. आज स्नान यात्रेच्या दिवशीही लाखो लोक दुपारी 12 वाजता सावली शोधत होते, पण ती काही त्यांना सापडली नाही. मग ही सावली नेमकी जाते तरी कुठे? कोण सांगेल? जगन्नाथच जाणे. दुसरा चमत्कार, 1 मिनिट 20 सेकंदांसाठी फडकते उलटी पताका. 18 फुटी ध्वज फडकतो वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं. दररोज संध्याकाळी एक पुजारी 65 मीटर कळसावर उलटा चढतो आणि हा ध्वज बदलतो. गेली 800 वर्षांपासून रोज बदलला जातो हा 18 फुटी ध्वज. एक दिवस चुकला तरी मंदिर 18 वर्षे बंद होईल अशी भक्तांची श्रद्धा. आज स्नान यात्रेला वारा समुद्राकडून वाहिला तरी पताका मात्र नेहमीप्रमाणे समुद्राच्या दिशेनं फडकली. ही पताका विरुद्ध दिशेनं का फडकतीये? कोण सांगेल? जगन्नाथच सांगेल. आता तिसरा चमत्कार सांग. तिसरा चमत्कार, 55 सेकंदांसाठी नीलचक्र म्हणजे सुदर्शन चक्र राहतं सरळच. तुम्ही फिरलात तरी चक्र फिरत नाही. कळसाच्या टोकावर अष्टधातूचं चक्र आहे. पुरीत कुठेही उभं राहा, रेल्वे स्टेशन, मार्केट, समुद्रकिनारा, हे नीलचक्र तुम्हाला सरळ समोरच दिसेल. तुम्ही फिराल पण चक्र फिरणार नाही. 12व्या शतकात राजा अनंतवर्मन चोडगंग यानं या नीलचक्राचा हा अँगल कसा काय सेट केला? आज स्नान यात्रेला लाखो लोक आले, पण सगळेजण एकच बोलले, चक्र तर माझ्याकडेच बघतं. नीलचक्र काही केल्यास सरळच का राहतंय? कोण सांगेल? जगन्नाथच जाणे. एकूणच काय तर देव आत गेले तरी कळसाचे 3 चमत्कार बाहेरच आहेत. सावली नाही, पताका उलटी, नीलचक्र सरळ. म्हणूनच म्हणतात जगन्नाथाचा कळस झोपत नाही. आता 16 जुलैला देव बरे होऊन रथयात्रेला बाहेर येतील आणि त्याचे लाखो भक्त देवाचा रथ ओढतील. म्हणूनच तर म्हटलं जातं आपला हात जगन्नाथ.